नमस्कार. ही आजची अतिशय सुंदर अशी कविता जिचं शीर्षक आहे रावण. तर चला ऐकूया की रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं. स्वतःच्या चारित्र्याला तपासा मोठ्यानं विचारलं. केलाय मी गुन्हा सीतेचा अपहरण करण्याचा. रावण म्हणतो की केलाय गुन्हा मी सीतेचं अपहरण करण्याचा. प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. रावण विचारतोय गर्दीतील लोकांना. दिवसा दवड्या रस्त्यावर अब्रूचे लचके तोडतात. अरे दिवसा डवड्या अब्रूचे लचके तोडतात. सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात. दिवसा डवड्या रस्त्यावर अब्रूचे लचके तोडतात. सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात. तुम्हा मानवांपेक्षा राक्षस ठरलो भारी. रावण सांगतो की तुम्हा मानवांपेक्षा राक्षस ठरलो भारी. केला नाही मी अपमान सीतेचा माझ्या दारी. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या. वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कड्या मारल्या. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःच चारित्र्य सुधारण्याचा. तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा. रावण सांगतोय गर्दीतल्या लोकांना की तुमच्या समाधानासाठी मला दरवर्षी पेटवा. पण पेटवण्याआधी मला तुमच्यातला राम दाखवा. पण पेटवण्याआधी मला तुमच्यातला राम दाखवा. धन्यवाद.